4 कोंबड्या आणि 8 बकऱ्यांच्या आधारावर खरंच संसार चालू शकतो? रानातल्या काटक्या विकून पैसे कमावणारे 2 जीव मुलांच्या शिक्षणासाठी कसं जीवाचं रान करीत आहेत, त्यांचा हा संघर्ष कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतोय आज. पोटाचं बघायला लागतं, जनावरांचं बघायला लागतं, देवाचं बघायला लागतं, सगळं करावं लागतं आम्हाला. बघा एवढ्यात आमचं एवढं डोकं चालवायला लागतं आम्हाला. काय करायचं, सगळ्या पोरांना सगळ्याला डोकं चालवायला लागतं, जनावरांना. तेव्हा आम्ही इथं जगतोय ना, तर कशाचं जगतोय. वाऱ्याची लई भीती सुरुवातीच्या पावसाला आगुटे उडवून जाय उडून. 1 वर्ष उडवलं होतं अख्खं. 2च माणसं, मग एक बकरीकडे गेलं आणि एक घरी. कामाला तरी कुठलं जायला गावते. आता ही एक गाय असली तर तिच्या मागे जावं लागतं. 2 माणसं असलं, एक घरी एक ते गायच्या मागे. आम्हाला का उद्योग बी नाही करायला गावत, तरी आम्ही बागावतोय. मग आता बघा किती आमचं हे आहे. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. पाठीमागे जे घर पाहत आहे ना, ह्या डोंगरावर हे एकमेव घर आहे आणि या घरामध्ये 2 जीव राहतात. ह्या जीवांची धडपड, काय कष्ट करतात, पोट कसं भरतात आणि आपलं घर ते कसं काय चालवतात, हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. एकदम छोटा व्हिडिओ आहे, पण ह्या लोकांची जीवनपद्धती आणि निसर्गासोबत त्यांनी जुळवून घेतलेली त्यांची वृत्ती कशी आहे ना, हे आपण पाहणार आहोत. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे जमिनीत अगदी खोलवर पाय रोवून संकटाशी सामना करायला नेहमीच तयार असणाऱ्या, वयाची 40 पार केलेल्या सौ मनीषा आणि बाळू काळे यांना भेटण्यासाठी राजगड तालुक्यातील पाबे गावात येऊन पोचलो. त्यासाठी पुणे शहरातून तासाभराचा वेळ लागला. वातावरणात झालेला कमालीचा बदल अनुभवत जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत 2 चाकावरचा वाऱ्याची स्पर्धा करणारा प्रवासाचा रोमांचकारी अनुभव कधीही न विसरणारा असाच होता. आज प्रथमतः हिंदीमधल्या सफरचा आनंद घेतला. काहीतरी वेगळंच झाड आहे मंडळी. अचानकपणे ह्या झाडाकडे लक्ष गेलं. जणू काय रांगोळी काढली, नक्षी काढली अशी ठिकठिकाणी. निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. रस्त्याने चाललो होतो, पण ह्याच्याकडे पाहून मला मोह आवडला आहे थांबायचा. तिथं आपली गाडी लावलेली आहे आणि जायचं आपल्याला या ठिकाणी. सुखाचा प्रवास संपला, आता 2 पायाचा प्रवास सुरू झाला. आजच्या प्रवासाला जरा उशिरा सुरुवात केली. आता जवळजवळ 3:30-4 वाजलेत. म्हणजे ऊन परतीला फिरलेली आहेत आणि आपला प्रवास सुरू झाला आहे. आपल्याला काय ऊन नसतं, ताण नसतं, प्रत्येक दिवस सारखा असतो. माणसांना भेटायचं म्हणल्यानंतर जीवाचं रान करून रानात फिरत असतो हा वाटसरू. ह्या डोंगर दरम्यान त्यांची घर आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधीतरी निळशार दिसणारा आकाश आज डोळे भरून पाहायला मिळालं. ध्येयापर्यंत पोचण्याच्या आनंदापेक्षा तिथपर्यंतचा प्रवास तितकाच महत्त्वाचा असतो. ही पायवाट मिळलेली आहे. चला ह्याच पायवाटीवर जाऊया. हे एक बरं असतं, ह्या पायवाटांना ना किलोमीटर नसतं. म्हणजे तुम्ही किती अंतर कापलं ना कळत नाही. त्यामुळे प्रवासाचा आनंद एकदम छान मिळतो.
दिवसाची तिसरी प्रहर सुरू झाली होती, त्यामुळे डोळ्यावर येणारं ऊन अधिक त्रासदायक वाटत होतं. पूर्ण घंटाट जंगल, आसपास एकही घर नाही. आज मात्र आभाळ निळं शार आहे. पंधरा 20 मिनिटाच्या चढाईनंतर पिपरीच्या झाडामागं लपलेलं एक घर नजरेला पडलं. आवाज देऊन खात्री करून घेतली. दादा, कुत्रू नाही ना? हो, कुत्रू नाही ना? दादा आहेत का? कांगारू सारखं या रान माणसांना जणू काही आपल्या पोटात घेतलं आहे ह्या जीर्ण झालेल्या झाडांनी. कितीतरी पिढ्यांचा साक्षीदार, सुखदुःखाचा सोबती. तुमचं एकच घर घेते. कोणाला जर हाक मारायची म्हणलं, कवा जर कोणाला हाक मारायची बाबा अचानक मला अडचण आली तर काय करायचं? कोण नाही, आपल्या घराचं घरी सगळं. घरातलं करायचं. ते कोणी तसं येत नाही आणि काय नाही. तसं नाही, कुणी ना काही असं नाही, पण तू मला काय लागलं? लागलं तर आपलं संध्याकाळचं काय नाही, असं काय कळेल तेवढं. तुम्हाला काही शेतबीत आहे? शेत आहे थोडं, पण ते डोंगरात केलं तरी जनावर खाते, मग करून बी उपयोग नाही आमचा. मग तिथं काय करता जर करायचं म्हणलं तर? पुढून आहे सगळं. पडून आहे आता 2-3 वर्ष झालं पडून आहे. आम्ही करतच नाही, काय गावतच नाही ना केल्यासारखं. आपलं खाण्यापुरतं काय व्हायचं? नाही मग काय गुरं पाळले? गुरं पाळली तर पाण्याचं हाल. पाण्याचं तर आम्हाला पियाला पाणी भेटा ना, इतकं आलेत आमचं. मग कुठं गावात जायला काय होतं राहायला? मग गावात आपल्या कुठं कोण थांबू देतं? आपली स्वतःची जागा नाही ना खाली. मग काय कोंबड्या शेरड्या बेड्या पाळतो? पाळतो पण हे काय जनावर ठेवत नाही, त्याच्यामुळं आता ही घार बाऊल मुंगूस ही काय ठेवत नाही. बकऱ्यांना काय द्याय तेव्हा? बकऱ्यांना तर मागं बिबट्या आलता ना, ते जनावर मारले ते. त्याच्यामुळं ती बकरी विकून टाकली. मग 4-5 होती ती, आता 2-4 घेतल्यात परवानगी. आता म्हणलं आता पोरांच्या सुट्ट्या लागत तर आपल्याला थांबायला लागते ना. बरोबर. पोरं सुट्ट्या जाता लागतील, मग ती करतात आपला उद्योग. मग पोरं तुम्हाला किती पोरं बाळ आहेत? ती 2च पोरं. किती वेळ आहेत? एक 9वीला एक 11वीला. शाळा शिकवायची ना, शाळा शिकवायची कोणतं चाललेलं. हा, तेवढं करा. हा, त्याला काय शिकवायची शिकवायचं म्हणून तेवढं तर चाललंय शिकवायचं. आमचं. एवढे काटके करतोय, कुठं काय कोंबड्या 2 पाळतोय, त्यांच्या शिक्षणासाठी तर ना, तर कसं नाही बागावणार आम्ही. हा, तुम्ही एक वेळ आहे ना, मी म्हणन पोटाला चिमटा काढा, काढतेच ना, काढतेच. पण त्यांच्या शिक्षणाची हलगर्जीपणा करून देऊ नका. त्यांच्याच फुल करतोय आम्ही. शिक्षण तर त्याला काय राहिलं, त्याला मला काय कमी पडलं तर मला सांगा बघा. हा, शिक्षण बाबतीत हा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही आता म्हणता बाळा माझ्या हाताखाली आला चल माझ्या घर बाईच बकरा कापायला किंवा काटक्या गोळा करायला, असं करू नका. तुमचं गेलं आयुष्य मी मार्द, पण त्यांना ना काय करायला लाव. त्यांना आम्ही एकटे, आम्ही दोघं फक्त राहतो. त्यांना सकाळचं उठलं की डबल घेऊन द्यायचं की शाळेत जावा. तुमची शाळा कुठं लांब आहे का? गेलेलं असं नाही, एक दापड्याला. काही काय ते हळद शिजवायची हा. आणि नंतर मग वाळवायची, आणि मग 1 दिवस वाळवायची आणि मग फोडायची आणि मग दळाय न्यायची. नंतर आपली घरी बी कुटायची उकळामध्ये. एवढं बारीक करायचं कारण काय? वारा येतं ना रे. इकडे काय शेड आहेत का? हा, तेवढं नाही. गुरं वगैरे काय त्यांनी ठेवलं? एकच गाय आहे का? गाय पण आहे. तेवढं पाहिजे ना दूध खायला आपल्याला. हा, आहे ना, दूध आहे ना. काय बांधाय गेल्या वर्षी आपला खर्च थोडासा गेला, हा हा. सगळं मोडलं होतं. मग आता लाईट नाही लागत अजिबात? नाही ना, आता चार्जिंग आहे तेवढीच. हा. आम्ही 2च माणसं, मग एक बकरीकडे गेलं आणि एक घरी. कामाला तरी कुठलं जायला गावते. आता ही एक गाय असली तर तिच्या मागे जावं लागते. 2 माणसं असलं, एक घरी आणि एक ते गायच्या मागं.
आम्हाला का उद्योग बी नाही करायला तरी आम्ही बागावतोय. मग आता बघा किती आमचं हे आहे ते. यांच्या मागे एक माणूसच पाहिजे त्या जनावरांची बारकी पाळलीत मोकळीच राहणारच नाही. मग एक बी राहणार नाही घरी माणूस नसलं तर. नाही आता पाण्यात जायचं म्हणलं तर याच्या खाली ठेवायची खाट खाली सगळी हा आणि मग जायचं ना तर राहणारच नाही मी येतवर. एवढं अवघड आहे. आजूबाजूला 5-5 किलोमीटरवर घर नाही, इथं पाण्याची पण सोय नाही, तरी हे 2 कुटुंब ही 2 माणसं एका जीवाने राहतात. आणि ह्यांना आधार आहे तो फक्त 4 कोंबड्यांचा आणि 8 बकऱ्यांचा. ती 4 कोंबडी आणि 8 बकरी यांचं घर चालवतात. ह्यांना 2 मुलं आहेत आणि दुसरा उद्योग म्हणजे रानात जाऊन काटक्या गोळा करणे. हे उद्योग सोडले ना त्यांना बाकीचा काही उद्योग नाही. मला ह्यांचा संघर्ष जगाला दाखवायचा आहे आणि हे कसे राहतात आणि आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांनी शिकावं, त्यांनी मोठं व्हावं असं त्यांना का वाटतंय. ही दोन्ही जीव हे अशिक्षित आहेत, शिकले नाहीत, पण त्यांना वाटतं आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं. त्यांची ही जिद्द पाहून मलाही त्यांना सलाम करावासा वाटतंय. आपली ती पोट तरी भरते ना हुशार झाली तर. नाही, तुम्ही त्यांना चांगलं वळण लावलंय, म्हणजे व्यायामाची आवड लावली, शाळेची आवड लावली आणि त्यांना पण त्याची आवड निर्माण झाली आहे. ही महत्वाचं आहे. उलट म्हणजे दोघांचं खरं तर तुम्ही ना कौतुक करायला पाहिजे किंवा तुम्ही दोघांना त्यांनी चांगले वळण लावलं. नाही तर आजकालच्या पोरांची संगतीमुळे बिघायला वेळ लागत नाही. हा आमच्या पोरांना सांगत नाही कोणाची काय नाही काय नाही आमचं नाही त्यांचं आमचं वळणच आहे दोघांचं तसं की कुणाच्या नादी लागायचं नाही, कुणाला काय बोलायचं नाही. आपलं शाळा ना आपलं घर. म्हणून तर मी यावर्षी कुठंच बाहेर जात नाही. यांना जायचं म्हणलं ना डालून ठेवायची मग जायचं. म्हणजे त्या पोरांपेक्षा कॉमेडी जास्त तुम्हाला काळजी असं. कोंबड्यांची मला लय काळजी. मी अजिबात त्यांना मोकळी सोडत नाही. मी अशी बाहेर असले ना तरी ते काटके निसत बसायचं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. मग समजा एखादी जाणती कोंबडी किंवा जाणतं एखादं बकरं जर डोळ्यात देखत नेलं तर मग कसं वाटतं. नेत्यातच काय आता मग तेवढं करायचं सण. मग आता काय करायचं. वाईट नाही वाटत जावा. वाईट वाटतंच तर काय लय वाईट वाटतं. आपण एवढं जतन करायचं एवढं कष्ट करायचं. तेवढं राहतं मग काय करायचं. 2 कोंब नेले घेतली आवडली मोठाली अंडी घालत होत्या तर किती तुळतुळ वाटलं. म्हणजे असं वाईट वाटलं ना. मग काय करायचं आता. नेलं पण वाईटच वाटतं तेवढ्या टायमात. त्यांची बी काय थोडीच असते पाळायची. मग आता या कोंबड्यानं काय बी असतं का. हा लय गारीचं आपलं मुक्षाचं बावलाचं बाऊल म्हणजे ते मोठं मांजर असतं ते का? हा मोठं रानमांजर ते खातं. नेली ना परवा ही चूल नेली मोठाले आवडले. मग ह्या कोंबड्यांची काय करता. अंडी बिंडी विकताव का काय. नाही 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 आपल्या पोरांनाच खायला द्यायची. घरीच खायला आपलं. हा विकणं काय नाही. कालवण बघता आपलं. मग आता हे एवढं डोंगरावर घर आहे, मग तुम्हाला लाईट बीट कुठून आहे. लाईट कुठं काय हीच म्हणतोय ना लाईट ती बी बंद झाली. हीच लाईट. अंधारात बसावं लागतं इतकी परिस्थिती आहे. आता आपलं बॅटरी चार्जिंग करून गावात नको ना तरी आणायची तर रानातून काय गोळा करताव का. गोळा करायला आपलं हेच काटक्या दुसरं नाही काय. त्याचं हे काय हा हेच हेच त्याचं काय करता. पुण्याला पाठवायचं पुण्याला पाठवायचं आपलं. समित्या म्हणून. समित्या म्हणजे त्या आपल्या त्या यज्ञामध्ये त्या होमात घालायला लागतात त्या काटक्या. हा ते काटके. मग ही काटकी तुम्हाला गोळा करून असे किती पैसे मिळतात. हे काय 2 रुपयाला काय एक गड्डी जाती. 2 रुपयाला. 2 रुपयाला एक गड्डी. 100-200 गड्डीचं पोतं केलं की 500 रुपयाला. मग ते 500 रुपये कमवायला तुम्हाला किती वेळ लागतो. 2-3 दिवस लागतात. मग ते आणायचं काय सोपं आहे का. खालून आणायचं वर ते आणि मग तोडायचं परत ते बांधायचं परत पोत्यामध्ये भरायचं. काय थोडी तकलीफ आहे. मग आता मला एक सांगा, एक पोतं ज्या अनुसार तुम्हाला 500 रुपये मिळतात त्या एका पोत्याला तुमचा किती वेळ जातो. 3 दिवस लागतात. मध्ये किती वेळ लागला बघा. 3 दिवस. म्हणजे 3 दिवस 2 माणसं राबतात. हा मग मग तुम्हाला किती पडते सांगा बरं. म्हणजे 3 दिवस म्हणजे तुम्ही 6 माणसाचा रोज झाला 6 माणसं. 500 रुपयासाठी. म्हणजे तुम्हाला 100 रुपये रोज पडत नाही. नाहीच पडत. नाही. 100 कुठं पडतो. हा, मग तसं गणित जर बघितलं तर मग तुम्हाला काय परवडतंय मला सांगा. 100 रुपयात काहीच परवडत काहीच नाही परवडत. मला उद्योग कुठं 4 दिवसांना 5 दिवसांना कुणा आलं कामचं जायचं ना तर मग घरीच. मग काय काम असतं तुम्हाला. काय हे कटिंगचंच बकऱ्यांचं. कुठं आलं तर दुकानदार आलं तर महिन्यात नाही 2 महिन्यात नाही. कटिंग मला नाही कळलं. बकरी कापायला कटिंग. म्हणजे तुम्ही खटकाचं काम करताय. हा ते सारखं नसतं. कधी असतं तर कधी कधीतरी आपलं मग हे खटकाचं काम तुम्हाला कोणी शिकवलं. ते आमचे जोडीदार होता त्यांनी शिकवलं. मग तुमचं हे तर मूळ काम नाही. नाही आपलं नाही काम. आपलं मोकळं काम मग नाही. तुम्ही कसं काय शिकलो. ते शिकलो आता ते गेलो त्या 50 ते झाले सवती लागली 37. ते 200-300 रुपयापासून केलं त्यांनी. आता देतात 500 ना तर
200 300 त्यात काय परवडत होतं आम्हाला. इथून मागे तेवढ्यातच केलं 200 300 एक बकर कापले. मंडळी पहा ह्या लोकांचा संसार आणि ह्या घराची अवस्था. हे बघा इकडून हिचं कॉट आतमध्ये यायला केवढी जागा आहे आणि ही भीत कधी पण कोसळू शकते. पण त्यांना त्या इचुकाट्यांची भीती का वाटत नाही की त्यांचा विश्वास आहे की देव त्यांच्यावर लक्ष ठेवतोय. हो का हे पावसात वाऱ्याने घर उडू नये पत्रे उडून जाऊ नये म्हणून ह्यांनी ह्या आधार केला लाकडांचा. हे त्या दगडी आहेत त्यात बऱ्याच अशा बॅग आहेत फटी आहेत. मग त्यातून काय इचुकाटा सापाबिपाची ब्या अजून तर काय नाही, तसलं काय नाही. पण का वगैरे असं दिसतं हा दिसतं पण लगेच निघून जाते. निघून जात. पण जीवाला ब्या राहतं ना की बाबा त्या फटी आहेत. हा ते बिहारातच तसं ते राहायला बी असायचं काय वेळा त्या बिथाडत राहायला असायचा. तेच म्हणतो ना जागा बसायला आहे. बसायचं नाही ते, पण ते बाहेर निघायचा बाहेर जायचा की परत येऊन बसायचा. पण जॉब कशी माणसाला नाही दिसणार? तिथून वरती येत नाही, कंच जनावर तिथून वरती नाही. आता ही चित्र बघ कशाला पाळले आम्ही मग ते द्यायचं माहित पुढं माग. म्हणजे ते राखणदारच असून असं अंधारायचं आपण म्हणजे तुमचं म्हणणं असं काही किंवा ती राखणदार दिल्यावर तो काय करणार नाही. करणार राखण द्या आता. इथं पुढे एक द्यायला लागतो, मागे एक तांबजाला एक द्यायला लागतो, एक कांबळ्यावाला एक द्यायला लागतो, पित्राला एक द्यायला चार. बोलायची नाही ना तुमचं म्हणणं आहे का असं दिलं काय होणार नाही काय? हा आतापर्यंत नाही आम्हाला. आता आम्ही 10 वर्ष झाली ना. हा आमचं सासू सासरा करायचं ते करतोय आम्ही, पण धक्का लावलो नाही. भीती राहते तिकडे फिरते जनावर. भीती वाटते मला तर लय भीती वाटते. पण यांनी सांगितल्यापासून की काय बियायचं नाही ते काय नाही करत मला लय भीती वाटते ह्याच्यामध्ये राहायचं म्हणलं असल्या आयचं. म्हणजे तुम्ही देवाचं ते काय आहे दरवर्षी करताय म्हणून तुमचं ध्यान ठेवतोय. हा दरवर्षी करावंच लागतं. आम्ही गेल्या वर्षी 6 कोंबडे एकात घेतलं, घरी नाही ठेवलं जनावरांनी, पण दिलं देवाचं ठेवलं नाही. असं खरं घडतं का हो? अजून तर इथं आहे अजून. आमच्या सासू सासऱ्यांनी केलेलं ते आम्ही करतोय अजून. ते काय सांगायचं. नाही आता मला सांगा तुम्ही घरात शिरताना ह्या भीतीमध्ये जर साप गेलेला बघितला तुम्हाला जॉब येईन का? नाही येत. मग- भीती वाटतेच. मग ते जर बकरं कापलं जर कोंबडा कापलं तर साप जाणार असेल. नाही म्हणजे ते आहे म्हणून ते पहिल्यापासून आहे ते म्हणून सांगतो तुम्हाला मी. हा आहे ते सांगतोय. आमची सासरा माझ्या आधीच वारलं लग्न व्हायच्या आधी. सासू होते आता 2-3 वर्ष झाली. तिने सांगायची इथला मग देवाचा कोंबडा द्या म्हणजे साप दिसायचा नाही. म्हणजे आम्ही ते करतोय त्यांच्या मागे. आता पोरं करतील का नाही काय माहित. आता कसं आहे, मला ताप आला तर मी सांगन, पण जनावरांना बाहेर झालंय तुम्हाला कसं कळतं? खायचं प्यायचं राहत त्याचं बंद झालं ना. हा ते आपलं ते असं फक्त म्हणजे जनावर बाहेर झालं ना ते असं जनावर फक्त लाड बसणार झालं अंग टाकून त्यांना जनावर चरणार नाही काय नाही. गायला झालं तर तसं बकऱ्याला झालं तर तसं नुसतंच असं बसणार उठणार. एका खोंडाला आम्हाला झालेलं कळालंच नाही. तेव्हा आम्हाला काय अनुभव नव्हता. एवढा मोठा खोंड मिळाला. आता मी त्याचं किती 20-25 हजार घेतला, 20,000 तरी घेतला असं. एवढा मोठा खोंड झाला मिळाला. आम्हाला कळालंच नाही त्याला असं मी बाहेरचं झालं. 7 कोंबडे एकाद आणले गेले 800 रुपयांनी कोंबडा आणला एक. म्हणून ते आता आम्ही यावर्षी आता माझं असं उलट बाण नाही तुम्हाला. तुम्ही 7 कोंबडा 800 रुपयाचा एक म्हणजे 5,000 रुपये तुम्ही घालवलं आणि तुम्ही इकडे 500 रुपये गोळा करीत आहे काटक्या इकून. आता देवाचं तर केलं पाहिजे ना. देवाचं नाही केलं तर सुख नाही आम्हाला. देवाचं करावंच लागतं आम्हाला. आणि पोटाचं पोटाचं बी मग पोटाचं बी काय सगळंच बघावं लागतं. पोटाचं बघावं लागतं, जनावरांचं बघायला लागतं, देवाचं बघायला सगळं करावं लागतं आम्हाला. बघा एवढ्यात आमचं एवढं डोकं चालवायला लागतं आम्हाला. काय करायचं सगळ्या पोरांना सगळ्याला डोकं चालवायला लागतं जनावरांना. तेव्हा आम्ही इथं जगतोय ना तर कशाचं जगतोय. डोंगराच्या माथ्यावर बांधलेल्या घरांना सर्वात मोठा धोका म्हणजे वाऱ्याचा. अवकाळी पावसाबरोबर आलेला वारा म्हणजे जणू काही यमदूत वाटावा. आपल्याला हवाहवासा वाटणारा पहिला पाऊस मात्र ह्या लोकांच्या जीवावर उठतो. जीव वाचवण्यासाठी कधी कधी दुसऱ्यांच्या घराचा आधार घ्यावा लागतो. ते वारंग आला नाही तुम्ही पोरींनी बांधलो होतं आम्ही.
एका दोरी एका पाकली पत्राने तुटल्या दोरीने पूर्ण हिथून पत्रा तिथपर्यंत बांधला होता आणि वार उडवायचं वाऱ्याची भीती दादा लागतं उन्हा पावसाळ्यात. ही दूरच गेली सगळी लय मोठी दोरी होती एखाद आणली होती आम्ही असं वरून ते घ्यायचं इकडून परत असे बांधला होता पूर्ण वाऱ्याची लय भीती सुरुवातीच्या पावसाला आगोटी हे उडवून जाय उडून एक वर्ष उडावलं होतं अख्खं हा हा हे पत्र अख्खं उडावलं होतं पावसातच ठोकलं. पावसाचाच ठोकला आम्ही बोलावली गावात नाही जोडीदार तुमची म्हणजे असं तुम्ही पाऊस आला अचानक असं उडलं हा वारे पत्र उडालता तुम्ही उडवता घरामध्येच होतो पण ते नंतर म्हणलं एक पोरं वर्ष पुढे येते उडालं घेऊन. आणि मागच्या कौलांचं इकडे इकडचं राहिलं होतं हे अख्खं नेलं कौलांचं होतं फक्त मी राहिलं. पोरंही लहान होती खाली घेऊन गेले आणि तिथं मग सकाळचे आले हो दुसऱ्याच्या इथं राहिले जाऊन शिव एकटं नाही ते राहू शकतो पण जेव्हा ते उडाले तेव्हा पुन्हा बिहार नाही वाटलं होय भीती लय वाटली पोरांचं आपल्याला काय झालं तेव्हा पण पोरांना झालं म्हणजे काय करायचं माळ आहे ना असं म्हणजे असं माळ तुम्हाला असते म्हणजे माळ्याखाली पोरांना थांबा म्हणलं तुमच्या अंगावर पत्रा बित्रा पडला तर कवड्याला पडलं लहान होती ती आणि ती घटना घडली म्हणजे कुठल्या प्रकाराला सकाळ संध्याकाळची संध्याकाळची 5-6 वाजता सहाच्या दरम्यान. चालू सुरुवातीच्या पावसाला वारं जे अजून बी असतं पण आम्हाला भीतीच वाटते मग पोरांना म्हणायचं माळ्याखाली थांबा म्हणजे तुमचं असं आहे की रोज कमवायचं रोजच्या रोज खायचं हा असं आहे नसेल काय काम तर कवा मग बसलं तर बसला घरी हा पण आता हे ठीक आहे बा, तुम्हाला माहिती आहे काम केलं तरच पोट भरतंय हा पण मग कधी कधी असं जर आजार पण जर आलं तर एकदम मोठा खर्च आला करायचं असं इकडं तिकडं गुन्हा इकडं वाढायला तिकडं आपलं काहीतरी उलाढाली करायच्या पाहुण्याला कुठं गावात मित्र नाही मागायचं पण त्यांना तर परत देणं आलंच ते काय हा देणं आलं ते सांगायचं बाबा लगेच मिळणार नाहीत आता कुठं दगडाचं काम लागलं कुठं काय लागलं तर आपलं जायचं तेवढं 4 रुपये कमवायला दगडच मी मला नाही कळलं आपल्या ताली फळ्याला घालायला ताली आपल्या घालायला. भाताची ताली ते ताली कुठं फाडी कुणाची पडलेली असली काय झाली ते तिकडे तुम्ही असं उक्त घ्या हवं का रोजाने रोजाने आपलं काय उक्ती देते काय रोज असं असतं मी जे काय पडेल ते काम करायचं हा, पडन ते, हा. पडन ते आता तुम्ही म्हणला की मी असं काम नसताना मी बकरी कापाय शिकलो हम्म. मी ते शिकलो पण तुमच्या पोटाची काळजी त्यांनी घेतली ना पोटाची काळजी तेवढं आपलं 4 रुपये मिळालं तर तेवढंच पोरांना बाळा येते आपलं खायला हा दुसरं काय खातो एवढंच की शिल्लक काय राहत नाही कमवायचं तेवढं खायचं शिल्लक नाही शिल्लक राहत नाही ठेवायचं आता माझा असा प्रश्न आहे तुम्हाला आता तुमच्याकडे हुंडा द्यायला लागतो हा. उद्या तुम्ही जर पोराचं लग्नच काढलं तर लय अवघड आहे ते आता काय एक तर पुरी मिळणं अवघड आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हुंडा द्यायला लागतो तुमच्याकडे लागतो ना द्यायला लागतो ना हुंडा काय सगळं खर्च मग जास्त त्याकरता काय तयारी करून ठेवली बा नाही अजून असं तर काय काय केली अजून आहे बा चालले तर 2-4 तोळं नाही काय नाही तयार 2-4 तोळा असतं पण इथं राहिलं असतं काय 4 तोळा असतं तर नाही तसली काय नाही तयार असं तरी ठेवलं असतं का मग असं राहिलो असतो काय कोपट्यात पाण्याची एक खेप आणली तर दुसऱ्या खेपाला खाली जाऊशी वाटणं मला मग तेच तुम्हाला म्हणलं तुम्ही आजारी पडला तर मग हे सगळंच कसं हे धुणं भांडी कोंबड्यांचं या बकऱ्यांचं गाईचं बाहेरचं स्वयंपाकाचं सगळं करावं लागतं एवढ्याचं आहे ना आता हे कामाला गेलं असलं कुठं 2 दिवस काम तर मी एकटी घरी असते कोंडून ठेवायची डालून आणि ह्यांच्या मागे जायचं जनावर 2 येतं त्यांच्या पण त्यांना घरी नाही ठेवून शाळेत सुट्टी नाही 1 दिवस काढा नाही करायचं त्यांना पाठवायची तर आपण राहिलो आडाने ते आपल्याला असं डोंगरात कष्ट करून मारायचं तसं त्यांचं तेच व्हायचं उद्या बरोबर म्हणून साळच नाही आम्ही खाडं करत डोंगरात काय सोपं आहे खालून वर बोजे आणायचं नाही ना माणसाच्या अंगात ताकद आहे तर आणते माणूस एकदा असं वय होत गेलं की होत नाही ते असं खालून वर बोजे आणायचं उरपाट हातपाय दुखते गुडगं बिडगं माणसाचं सोपं नाही ते आता आमच्या आई वडिलांनी तेच केलं पण आता म्हणते डोंगरात राहिलं म्हणून हे बोजे व्हायला आता आम्हाला काम व्हायना कोण मग खायला घालते नंतर कोण नाही घालत ते काय आणले ताक ताक हा मंडळी हे बघा हे रान माणसाचं खरं प्रेम तुम्ही जरी हॉटेल ताजला जरी गेला ना आणि 1000 रुपयाचा चहा पिला ना तरी ती चहाची सर या ताकाला येणार नाही सगळ्यात उत्तम दही तूप ताक धन्यवाद ताई धन्यवाद दादा ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं तीच माणसं आपली असतात बाकी फक्त जग असतं मंडळी आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलांना कधीच नावं ठेवायची नाहीत कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे
पण तिनं काल आपल्या पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे. फक्त तिची किंमत वेळ आल्यावरच कळते. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा प्रवास कसा वाटला मला तुमच्या कमेंटद्वारे तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोचू द्या. चला पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर, नवीन प्रवासात आणि नवीन आनंदात. तोपर्यंत धन्यवाद.